चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बरंच नुकसान झालेलं आहे आणि अलर्टही दिला गेलेला आहे पावसाचा। या पावसामुळे वर्धा नदीला सुद्धा पूर आलाय। पुराच्या पाण्याखाली भुयेगावचा पूल गेल्यानं भुयेगाव चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तुडुंब भरलेले आहेत। प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी केलाय। चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आता नदी नाल्यांना अक्षरशः पूर आल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। मी ज्या ठिकाणी आहे ते आहे भोयगाव चंद्रपूर मार्ग आहे। यावरती वर्धा नदीला पूर आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा मार्ग गेल्या 4 तासापासून बंद झालेला आहे। पाण्याची पातळी पाहता हे पाणी वाढत असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। 29 आणि 30 जुलैला जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिला होता पावसाचा। त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी या जिल्ह्यात पाहायला मिळाली आणि आता त्याचे परिणाम जे दिसत आहे ते या जिल्ह्यातील नदी नाल्यांना अक्षरशः पूर आलेला आहे। आणि जर ही स्थिती तशीच राहिली तर जर या परिस्थितीत जर पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांनी जे खरीपाची पेरणी केलेली आहे त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शहरात सुद्धा सकल भागात पाणी शिरल्याचं आपण काल बघितलं होतं ना, आता त्याची झड कुठेतरी ग्रामीण भागात बसत आहे। परत पुन्हा आज चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि जर असाच पाऊस जर झाला तर यापेक्षा भयावह स्थिती ग्रामीण भागात आणि शहरी भागात निर्माण होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।